Cancer Healer Center, a new beginning. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधून सुद्धा बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. बावनकुळे धसांचे बॉस त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुंडे धसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. मोठी डील झाल्याचाही आरोप. सुरेश धस यांना आम्ही खूप जीव लावला होता. मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धस यांच्यावर दबाव आणला. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंकडून खंत व्यक्त. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीत शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यामध्ये मंगळवारी बैठक होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं चेक करण्याची गरज. राहुल सोलापूरकरला प्रथम दर्शनी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर उदयनराजे भडकले. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना महाराजांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. राहुल गांधींकडून शिवरायांचा अपमान. राहुल गांधींनी माफी मागायला हवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. पाळणा सोहळा देखील संपन्न. शोभायात्रेस ढोल ताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असेल. छत्रपती शिवरायांचे गड किल्ले आम्हाला मंदिरापेक्षा श्रेष्ठ. किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील. कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशल रायगड किल्ल्यावर. विकी कौशलकडून शिवरायांना अभिवादन. मंत्री अदिती तटकरे सुद्धा उपस्थित. महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द करण्याचा निर्णय. छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन. सरकार नवं आरक्षण आंदोलन उभं करणार. जरांगेंचा गौप्यस्फोट. तुळजाभवानी मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय 15 दिवसात द्या. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची पुजारी महंतांना सूचना. मुख्य गाभाऱ्यातील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या रामलीला मैदानावर शपथविधी. उद्याच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीच्या विरोधामध्ये काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी. Cancer Healer Center, a new beginning.